नमस्कार. मी डॉक्टर अजित हजारे, नेत्र तज्ञ, औरंगाबाद शहर, महाराष्ट्र इथे निवासी आहे. इथेच माझी प्रॅक्टिस आहे. हजारे आय हॉस्पिटल इथे. आणि मी काचबिंदूचा तज्ञ आहे. माझं शिक्षण मुंबईच्या के एम हॉस्पिटल जीएस मेडिकल कॉलेजमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मग सुपर स्पेशलायझेशनसाठी मी हैदराबादला एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूटमध्ये होतो. आता सध्या हजारी आय हॉस्पिटल औरंगाबाद इथे मी मागच्या 24 वर्षांपासून प्रॅक्टिस करतो. हो. आज आपण चर्चा करूया काचबिंदू बद्दल. काचबिंदू म्हणजे काय आपण ऐकलंच असेल. काचबिंदू मध्ये डोळ्यांचा दाब वाढतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या मागची जी नस असते ती हळूहळू दबल्या जाते आणि आपली दृष्टी हळूहळू काही वर्षांमध्ये कमी होत जाते. मोतीबिंदू मध्ये काय असतं, आपल्या आतमधली लेन्स धूसर होते आणि ती आपण ऑपरेशन मध्ये काढतो आणि एक कृत्रिम लेन्स बसवतो. काचबिंदू मध्ये जी दृष्टी जाते ती परमनंट जाते. पण घाबरू नका. आता अशी टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे अवेलेबल की ज्याच्यामध्ये जर आपण तपासणी केली तर नॉर्मल जी आपण तपासणी करतो डोळ्यांची त्याच्यामध्येही आपल्याला दिसून येतं की एखाद्या व्यक्तीला काचबिंदू आहे किंवा असण्याची शक्यता आहे. आणि काही स्पेशलाइज टेस्ट केल्या तर पेशंटला कळायच्या 5 ते 6 वर्ष पहिले आपल्याला मशीन्सवर कळून जातं की काचबिंदूची सुरुवात आहे किंवा काचबिंदूचा धोका आहे. आणि त्याप्रमाणे मग आपण तुम्हाला सावध करू शकतो की असं शक्यता आहे भविष्यामध्ये आणि त्याच्यासाठी आपण योग्य ट्रीटमेंट सुरू करू शकतो. तर पहिले जे तुम्ही ऐकलं असेल की काचबिंदूमुळे अंधत्व येतं, ते खरं आहे. पण हे अंधत्व आपल्याला टाळता येतं. हा. तर जर आपण योग्य वेळेस आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली आणि योग्य वेळेतच आपण ट्रीटमेंट सुरू केली, लेझर ट्रीटमेंट, औषधं, ऑपरेशन इत्यादी असे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेत काचबिंदूसाठी, ते जर आपण योग्य वेळी केले तर आपली दृष्टी कायमस्वरूपी वाचू शकते. पण ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपले डोळे डॉक्टरांकडे रेग्युलरली तपासणी करत राहायला पाहिजे. तर असं ऍडवाइज्ड आहे की 40च्या नंतर तर आपण वर्षातनं एकदा डोळे चेकअप करायलाच पाहिजे. आणि जर डायबिटीज असेल, बीपी असेल आणि इतर काही असे आजार असतील तर मग डेफिनेटली डोळ्यांची तपासणी करत राहायला पाहिजे. आणि जसं डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला तसं आपण त्यांचं ऐकायला पाहिजे आणि जसं त्यांनी तुम्हाला परत बोलवलं चेकअपसाठी तसं यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की डॉक्टर औषधं लिहून देतात आणि आपण 2-4 दिवस 2-4 महिने औषध टाकतो आणि बंद करतो. काचबिंदू मध्ये जसं ब्लड प्रेशर साठी गोळ्या औषधं चालू राहतात तसंच काचबिंदू मध्ये पण औषधं टाकत राहावी लागतात. कधी कधी काही औषधं आपल्याला सूट होत नाही. जर तसं असलं तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करायचा आणि त्यांना सांगायचं की ह्या औषधांनी तुम्हाला काय त्रास होत आहे. मग ते बघून मग ते तुम्हाला दुसरं काहीतरी औषध सुरू करू शकतात जे तुम्हाला सूट होईल आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. काचबिंदूच्या औषधांमध्ये पण भरपूर रेंज असतो वेगवेगळ्या औषधांचा. जे ब्रँडेड औषधं असतात, मग ब्रँडेड जेनेरिक औषधं असतात आणि जेनेरिक औषधं असतात. कोणतीही औषधं जी तुमच्या डॉक्टरांनी सांगितली असेल ती आपण वापरायला पाहिजे. तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करायचा, रेग्युलर चेकअप करायचा आणि आय कॅन गॅरंटी यू की आपली जी दृष्टी आहे ती कायमस्वरूपी जीवनभर कायम राहणार. हा, तर मी तुम्हाला फार शॉर्ट मध्ये काचबिंदूची एक आयडिया दिली. तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर आपल्या जवळचे जे आय स्पेशलिस्ट आहेत त्यांना जरूर जाऊन भेटा आणि आपले डोळे चेकअप करा. हजारी आय हॉस्पिटल जिथे मी प्रॅक्टिस करतो तिथे आम्ही दिवसाचे 40 ते 50 काचबिंदूचे पेशंट बघतो. हम्म. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट 150-200 किलोमीटरच्या रेडियसनी लोक येतात काचबिंदूच्या उपचारासाठी. तुम्हाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर निश्चिंतपणे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.